लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8व्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। पण सकाळपासून तुम्हाला त्या ठिकाणी दोन झटके मोठ्या स्वरूपात भेटलेले आहेत। पहिला झटका तुम्हाला मी सकाळी सांगितला होता, लातूर जिल्ह्याचा होता। आता परत एकदा पुढे अजून एक नवीन झटका समोर आलेला आहे। डायरेक्ट तुम्हाला मी पुरावा देखील दाखवणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला 8वा टप्पा हवाय का, 8वा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की झटके भेटायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी तपासणी सुरुवात झालेली आहे आणि लक्षात घ्या, तुमच्या अर्जांची छाननी या ठिकाणी काटेकोरपणे पार पाडली जाणार आहे। आणि ज्या ताईंनी चुकीचे डॉक्युमेंट जोडलेले आहेत, डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडलेले आहेत, चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी अर्ज जोडलेला आहे, तर त्या ताईंना या ठिकाणी लाडक्या बहिणीमधून बाद केलं जाणार आहे आणि काही ताईंना या ठिकाणी याच्यावर कारवाई देखील होणार आहे। एक मोठ्या स्वरूपाचा झटका या ठिकाणी भेटलेला आहे। तर लाडक्या ताईंनो, सर्वांनी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि किती हप्ते तुम्हाला आतापर्यंत भेटले ते सांगायचंय, कारण की 8वा हप्ता तुम्हाला आता भेटणार आहे। पण त्याच्या अगोदर अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। दुसरा मोठा झटका काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे। लक्षात घ्या, 8वा हप्ता कोणाकोणाला मिळणार आहे, अशाच ताईला मिळणार आहे ज्या ताई GR मधील अटी पूर्ण करतील, पात्रता पूर्ण करतील। अटीमध्ये 5 पात्रता आहेत, लक्षात घ्या। या GR मध्ये 5 पात्रता आहेत, त्या 5 पात्रता जर तुम्ही पूर्ण केलेल्या असतील तरच तुम्हाला 8वा टप्पा किंवा 8वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये छाननी सुरू झालेली आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे तुमचा जिल्हा मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये छाननी सुरू झालेली आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। 8व्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे, छाननी देखील याची सुरुवात झालेली आहे आणि लवकरात लवकर जिल्ह्यानुसार त्याच्या याद्या देखील पब्लिश होणार आहेत, याद्या देखील जाहीर होणार आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला 8वा टप्पा म्हणजे 8वा हप्ता भेटणार आहे लाडक्या ताईंनो। आणि कोणते कोणते निकष या ठिकाणी लावले जाणार आहेत, त्या पात्रतेचे काय काय निकष आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, परत रडत बसू नका। बऱ्याच ताईंचे मला मेसेज येत आहेत, व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत आणि या ठिकाणी युट्यूबवर देखील कमेंट येत आहेत की सर या ठिकाणी आम्ही गरीब आहोत, सर आम्हाला या ठिकाणी पैसे हवेत, सर आम्हाला 8वा हप्ता हवाय, सर आम्हाला 6वा टप्पा आला नाहीये, 7वा हप्ता आला नाहीये, आम्ही नेमकं काय करायचंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणीच व्हिडिओ थांबवायचा नाही आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे। चॅनलला जर कोणी नवीन ताई आले असतील तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओचे या ठिकाणी डिटेल्स पाहायला भेटतील। चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। काय नेमका झटका तुम्हाला भेटलेला आहे, पुढचा झटका लाडकी बहीण योजना तुमच्या समोर दिसतोय। या ठिकाणी रत्नागिरी खबर बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुसरा झटका या ठिकाणी भेटलेला आहे। रत्नागिरी खबर न्यूजपेपर मध्ये ही बातमी, लोकल त्यांचा न्यूजपेपर आहे रत्नागिरी जिल्ह्याचा, त्या न्यूजपेपर मध्ये ही बातमी आलेली आहे। बातमी बघा, तुम्हाला तारीख पण या ठिकाणी बघू शकतात, 1 फेब्रुवारी 2025। 1 फेब्रुवारी 2025 म्हणजे आजचीच ही बातमी आहे। काय बातमी आहे आपण वाचूया। माझ्यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर डायरेक्ट न्यूजपेपर तुम्हाला दाखवत आहे, बातमी तुमच्या समोर दिसत आहे, तुम्ही स्वतः ती बातमी वाचू शकता। काय बातमी आहे तुम्ही बघा, लाडकी बहीण योजनेतील 4 लाख महिलांच्या अर्जांची छाननी सुरू। बघा, लक्षात घ्या, अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। किती लाख फॉर्म आलेत, किती लाख सगळ्या ताई चेक केले जाणार आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण वाचणार आहोत। त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, तुमच्या अर्जांची छाननी होणार म्हणजे होणार। लक्षात घ्या, तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, आता पण ओरडून सांगतोय की लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, अर्जांची छाननी या टप्प्यामध्ये होणार म्हणजे होणार। लक्षात घ्या, मागे एकदा सांगलीमध्ये किंवा सातारा या 2 जिल्ह्यामध्ये प्रकरण सापडलं होतं। बाहेरच्या राज्यामधून येऊन ताईंनी काय केले, फॉर्म भरलेले आहेत आणि चुकीचे डॉक्युमेंट जोडून पैसे हडपलेले आहेत। तर लाडक्या बहिणींनी या ठिकाणी त्या ठिकाणी गोंधळ घातलाय आणि त्याच्यानंतर हे प्रकरण आता मोठ्या स्वरूपात पुढे आलेलं आहे। तर लक्षात घ्या, सरकार जागं झालेले, अर्जांची छाननी आता सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघितलं असेल, सकाळी लातूर जिल्ह्याची तुम्हाला मी न्यूज दाखवली होती, आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी न्यूज पुढे आलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्याची देखील आता अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। मी सांगण्यापेक्षा
पुरावा तुम्हाला दाखवतोय, पुरावा तुम्ही डायरेक्ट वाचू शकता। बघूया काय नेमकी बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। बघा परत तुम्ही वाचू शकता, अर्जांची छाननी सुरू झालेली आहे म्हणजे तुमचे अर्ज आता चेक केले जाणार आहेत। तुम्ही कोणते डॉक्युमेंट जोडलेत, तुम्ही उत्पन्नाचं सर्टिफिकेट बरोबर जोडलंय का, रेशन कार्ड तुम्ही बरोबर जोडलंय का, तुमचं काय नेमकं काय केलंय, सगळ्या गोष्टी, तुमच्याकडे 4 चाकी आहे का, तुमच्याकडे काय अजून दुसऱ्या गोष्टी, सरकारी योजना आहे का कुणाकडे, तुमच्याकडे कुणी सरकारी नोकरदार आहे का, सगळ्या गोष्टी चेक व्हायला सुरुवात होणार आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी मी स्वतः काही बोलत नाहीये, जे न्यूजपेपर मध्ये आलंय ते आपण वाचूया। बघूया, यामध्ये स्वतःहून महिलांनी आपण लाभातून माघार घेत असल्याचे कळवायचे आहे, अन्यथा छाननीत जे अर्ज बाद होणार आहेत त्यांना या ठिकाणी काय होणार आहे ते पुढे बघूया। जिल्ह्यात 4 लाख या ठिकाणी 4,17,000 लाभार्थी महिला या ठिकाणी आहेत, त्यापैकी फक्त 4 महिलांनी या योजनेतून माघार घेत असल्याचे कळवलेले आहे। निकषात बसण्यासाठी उर्वरित सर्व महिलांची सर्व अर्जांची छाननी करूनच पुढे लाभ दिला जाणार आहे। बघा तुमच्या समोर या ठिकाणी बातमी आली आहे, अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। आतापर्यंत रत्नागिरीमधल्या 4 महिलांनी अर्ज आपले परत घेतलेत की आम्हाला हा लाभ नकोय, आम्ही या योजनेमध्ये बसत नाहीयेत, असे 4 सोडल्या तर बाकी कोणीच अर्जाची परत घेतलेली नाहीये। त्याच्यामुळे सरसकट आता अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। तुम्ही स्वतः वाटलं तर हा खालचं बघा, वाचा, नीट वाचा। माझ्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर या ठिकाणी तुम्ही स्वतः वाचायचं आहे। काय बघा, निकषात बसण्यासाठी उर्वरित सर्व अर्जांची छाननी करूनच पुढील लाभ दिला जाणार आहे। म्हणजे बघा सगळ्या अर्जांची या ठिकाणी छाननी होणार आहे आणि छाननी झाल्यानंतरच तुम्हाला लाभ भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, ही रत्नागिरी या ठिकाणी न्यूजपेपर आहे, रत्नागिरी खबरदार, जनशक्तीचा बुलंद आवाज या न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर दाखवलेली आहे। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। लक्षात घ्या, सकाळी लातूर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल जवळजवळ 25,000 या ठिकाणी अर्ज बाद करून टाकलेत। 25,000 एकट्या लातूर मधून। बघा रत्नागिरीमध्ये जवळजवळ किती लाख, 4.25 लाख फॉर्म आलेले आहेत, त्याच्यामधले आता किती बाद होतील ते आता सांगता येणार नाही, 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला ते समजून येईल। पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या अर्जांची छाननी होणार म्हणजे होणार। अर्जांची छाननी झाल्यानंतर तरच तुम्हाला या ठिकाणी 8वा टप्पा म्हणजे 8वा हप्ता भेटणार आहे। तर एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, लाडक्या ताईंनी तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही सगळे चुकीचे डॉक्युमेंट लावलेत का बरोबर डॉक्युमेंट लावलेत ते मला सांगायचंय। तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात? जर गरीब असताल 100% सांगतोय, लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, हा लाडका दादा तुमच्या सदैव सोबत असणार आहे। जर तुम्ही पात्रतात बसत असताल तर तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही। हा लाडका दादा तुमच्यासाठी मदतीला सदैव सोबत असणार आहे। तुम्ही जर खरंच डॉक्युमेंट व्यवस्थित जोडले असतील, खरंच तुम्ही पात्रतामध्ये बसत असताल, खरंच तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीला योजनेला पात्र असताल, गरीब असताल, तुम्ही 100% सांगतो, 100% गॅरंटी के साथ सांगतो, तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही म्हणजे नाही। हा लाडका दादा तुमच्यासाठी दररोज झटत राहणार आहे, तुमचे सगळे प्रश्न सोडवणार आहे। तुमच्या बघा आता पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत त्या प्रत्येक ताईंच्या मी कमेंट्स वाचणार आहे, त्याच्यावर उत्तर मी देणार आहे। बरेच ताई म्हणतील की सर एवढ्या साऱ्या तुम्ही कमेंट का वाचतात, हे आम्हाला तर बोर होतंय, सगळे कमेंट्स तुम्ही तेच वाचून दाखवताय। चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला व्हिडिओ बघायचे नसेल तर बघू नका, पण ज्या ताई खऱ्याच आहेत, ज्यांचे प्रश्न आहेत, त्या प्रत्येकाचे ताईचे प्रश्न मी सोडवणार आहे। लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी झटत राहणार आहे, प्रत्येक ताईंनी प्रश्न विचारायचा आहे, तुमचा प्रश्न विचारायचा, मी लाडका दादा तुमचा मदत करणार आहे, तुमच्या प्रश्नावर मी उत्तर देणार आहे। त्याच्यामुळे तुमचे प्रश्न विचारा, पुढचे सगळे व्हिडिओ तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी घालवणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचंय, लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही, कारण तुमचे सगळे प्रश्न मी सोडवणार आहे आणि चॅनलवर त्याच्यामुळे सबस्क्राइब करून ठेवायचं। इथेच थांबूया, तुमचे प्रश्न विचारा, संध्याकाळी भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।